आज कोहिनूर ऑफ नवी मुंबई अर्थातच भूषण पाटील तर सामन्यासाठी सज्ज होताना दिसते. स्ट्राईक इनवर असेल स्वतः अमोल भोईर, ठाणे नगरीतील एक सर्वोत्तम खेळाडू ज्याला म्हटलं जाईल तोच अमोल. तर न स्ट्राईक इनवर असेल मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच भावेश. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला मॅच क्रमांक 1 घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील. कोहिनूर ऑफ नवी मुंबई एका साईडला असेल ठाणे नगरीतील संघ, तर एका साईडला असेल नवी मुंबई नगरीतील एक संघ. इथं मात्र पहिल्या चेंडूवर लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय तर सर्रेक झेल पकडलं जाते. अशा तऱ्हेने गोल्डन डकचा शिकार ठरतोय. इथं मात्र अमोल बॅक टू द पहिलं डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तरी तो मात्र अमोल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय दीपेश. पंच सामना स्पीडअप करावा, आधीच बराच उशीर झालाय. तर 3 षटकाचा सामना असेल पहिल्या चेंडूवर. इथं मात्र एक मोठा मासा जाळायला लागला गेला अमोल भोईर सारखा. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी दीपेश आला नवीन फलंदाज. तर स्ट्राईक इनवर असेल फलंदाज भावेश. इथं मात्र भावेशने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक ऋषी काटे येतो. तर फलंदाज बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होताना दिसते. तर हॅट्रिक वर असेल भूषण पाटील डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर भावेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय अजून एक ठाणे नगरीतील सर्वोत्तम खेळाडू अर्थातच अरुण. तर इथं मात्र भूषणाला सुवर्ण संधी असेल. मान्य श्री वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांच्या हस्ते जर कुठलाही खेळाडू हॅट्रिक घेतो तर त्याला रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे भूषण पाटील. तर पॉवरप्लेच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील. त्याला सामोरं जाईल स्ट्राईक इनवर असेल फलंदाज दीपेश. एक डावखुरा फलंदाज दरम्यान भूषण पाटीलने टाकलेला चेंडू. इथं मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी झेल खाली क्षेत्ररक्षक येते तर सर्रेक झेल पकडले जाते. तर या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक घेतली जाते भूषण पाटीलच्या माध्यमातून. तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील भूषण पाटीलला मिळेल डीजे. तर दीपेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय दिप्पे माफ करा विजय. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते तर घोषित क्षेत्रात जाते. आता मात्र 4 चेंडू नंतर धावफलक वाढताना दिसतोय. पॉवरप्लेचे षटक टाकताना मात्र काहीसा किंचित खर्चित ठरतोय तो गोलंदाज भूषण पाटील. पहिले 3 चेंडूवर लागोपाठ 3 गडी बाद केले. त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर बॅटची एज लागली गेली अरुण याची आणि घोषित क्षेत्रात एका धावाने स्वतःच्या संघाची धावफलकाला सुरुवात करतोय अरुण. दरम्यान 5वा चेंडू पॉवरप्लेच्या षटकातील. इथं मात्र अरुणने मारलेला फटका तर दिवाळाला आढळतोय चेंडू. 1 धाव धावून पूर्ण, जवळजवळ दुसरी ही धाव धावून पूर्ण. तर 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 5 चेंडू मागे 3 धावा. तर पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील. त्याला सामोरं जाईल स्ट्राईक इनवर असेल फलंदाज ठाणे नगरीतील एक सुप्रसिद्ध खेळाडू अर्थातच अरुण. इथे मात्र अरुणने मारलेला फटका सर एक फटका मात्र अपुरा मैदान. तर घोषित क्षेत्रात 1 धाव. तर एका षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली गावदेवी स्पोर्ट्स बाळकोम या संघाची 4 धावा. तर मंदिराच्या
भिंतीवर जे प्रेक्षक बसले तुम्हाला वारंवार विनंती केली जाते त्या भिंतीवर बसू नये. ऑफसाईडला जे भिंतीवर प्रेक्षक बसलेत, ऑफसाईडला जे भिंतीवर प्रेक्षक बसले तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की तिथे बसू नये. ऑफसाईडला जे प्रेक्षक बसलेत, झाडाच्या खाली जे प्रेक्षक बसलेत ऑफसाईडला भिंतीवर, त्यांना विनंती केली जाते तिथे बसू नये. तर इथं मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करताना दिसतो. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज षटकार चौकार मारण्यास माहीर असलेला विजय. तर ऑफसाईडला जे भिंतीवर प्रेक्षक बसलेत व्हाईट शर्ट, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते व तुमच्या बाजूला जे दोन प्रेक्षक बसलेत. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, इथं मात्र स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून. ऑफसाईडला एकविरा संघाचे स्वयंसेवक त्यांना विनंती करा तिथे बसू नये म्हणून. तर पहिला चेंडू स्विंग अँड मिस गुडलेन स्पॉटवर पडून कैसा उचली घेतला तर निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान दुसरा चेंडू, इथं मात्र अकोटप्प्याचा चेंडू त्याच्यावर केलेला प्रहार. तर क्षेत्ररक्षक राहुल फील्ड करेपर्यंत 2 धावा धावून पूर्ण, 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 6 धावा, 1 षटक 2 चेंडू मागे. दरम्यान दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज विजय. इथं मात्र विजयने मारलेला फटका, तर घोषित स्वरूपात 1च धाव. धन्यवाद डीजे मास्टर. तर एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 7 धावा. खूप संत गतीने धावफलक वाढताना दिसतोय कावदवी स्पोर्ट्स बाकुम या संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू हेमंताचा, इथं मात्र शॉर्ट पद्धतीने चेंडू त्याच्यावर पुल केलाय. तर घोषित स्वरूपात 1च धाव. तर एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 1 षटक 4 चेंडू मागे, तब्बल 8 धावा. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत, त्याला सामोरं जाईल विजय. इथं मात्र विजयने मारलेला फटका लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 1च धाव. तर संत गतीने धावफलक वाढताना दिसते. धावसंख्या झाली 1 षटक 5 चेंडू मागे, 3 गडी बाद 9 धावा. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अरुण. इथं मात्र अरुणने मारलेला फटका, चेंडू चाललाय थेट सीमारेषा बारखंड गणित षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तरी तर मात्र शेवटच्या चेंडूवर लगावला गेलेला षटकार, धावफलक मात्र 6 ने वाढले गेले. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या झाली 15 धावा. वैयक्तिक पहिल्या, सांघिक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू समीराचा. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय तिथं घोषित क्षेत्रात 2 धावा. 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 2 षटक 1 चेंडू मागे, तब्बल 17 धावा. दरम्यान तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज समीर, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज विजय. इथं मात्र विजयने मारलेला फटका, सर्रेक फटका, मात्र अपुरा मैदान. तर घोषित स्वरूपात 1च धाव. तर एका धावाने धावफलक वाढली गेली. धावसंख्या झाली आता मात्र 18 धावा. दरम्यान पुढचा चेंडू समीर याचा खेळल विजय.
इथं मात्र अक्रॉस क्रिकेट खेळलं जातं विजयच्या माध्यमातून. तर फलंदाज तर पंतांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज समीर. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू समीर याचा खेळेल विजय. इथं मात्र विजय पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट खेळला जातो. तर घोषित स्वरूपात एकच धाव, एका धावाने धावसंख्या झाली आता मात्र 19 धावा. तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन येईल गोलंदाज समीर. त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज विजय. इथे मात्र समीरने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागते, घोषित क्षेत्रात जाते. तर एकच धाव, तर एका धावाने धावसंख्या झाली आता मात्र 20 धावा. धावा दरम्यान डावातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज समीर. त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज विजय. इथे मात्र समीरने टाकलेला चेंडू, विजयने मारलेला फटका. लांबी कमी, उंची जास्त, झेल खाली ऋषी काटे येतो. तर सर्व एक झेल पकडला जातो ऋषी काटेच्या माध्यमातून. तर फलंदाज विजय बॅक टू द पवेलियन. तर 3 षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकार धावसंख्या लागली गेली. गावदेवी स्पोर्ट्स बाळकोण या संघाची 20 धावा व 21 धावांचं लक्ष दिलं होतं. म्हणजे भास्कर पाटील स्मृती संघ अर्थातच कुमारी लेन तुर्बे संघ. तर भूषणाला विनंती केली जाते आपला हॅट्रिकचा पुरस्कार घेण्यासाठी समक्षम कक्षेत यावं. तर याचा पुढचं समक्षम करतील राहुल शिरसाट सर. तर 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 21 रनचं लक्ष आहे. टीम भास्कर पाटील स्मृती अर्थातच कुमार 11 तुर्बे या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा, ज्या खेळाडूने नवी मुंबईचं नाव, तुर्बे गावाचं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती सातत्याने उंचावलं. आपल्या अफलातून कामगिरीने अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्या. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भूषण पाटील, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगताचा कोहिनूर हिरा. आणि त्याचबरोबर एक दर्जेदार यंग टॅलेंटेड खेळाडू नमित अशोक पाटील सलामीसाठी दाखल झालाय. तर बॉलिंग मार्कवर देखील एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. बॉलर सज्ज होते अमोल. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळला जातोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण, मिळतील 4 रन, चौकार.
पहिल्याच बॉलवर या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन भूषण पाटीलने. बॉलर अमोल पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड द विकेट. यावेळेस हलक्यात आणि फक्त दिशा दिली, एक सिंगल मात्र जर मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी विनंती करेन की कोपरी 11 ठाणे कोपरी संघाचा संघनायक आपण तयार राहायचा. यानंतर लगेच आपली मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर कालच्या दिवसामध्ये MCC कासार वडवली हा संघ मात्र जरूर खऱ्या अर्थाने मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे. यानंतर एक सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर अमोल. यावेळेस देखील ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, फिल्डर तैनात. एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 21 रनचं लक्ष्य आहे, एक माफक लक्ष्य आहे. परंतु क्रिकेटमध्ये कधी कोणतं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत हा क्रिकेटचा खेळ रंगला जातो. अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल अमोल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नमित अशोक पाटील. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, गोलंदाज अमोल. स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूपाईचा संपर्क तुटला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन आपण पाहिलं आणि खासियत आहे या बॉलर अमोलची, कारण वेगवान गोलंदाजी ज्यावेळेस साकारतो त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने गती परिवर्तन देखील गोलंदाज करत असतो. ज्यावेळेस चेंज ऑफ पेस खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे धीम्या गतीने देखील गोलंदाजी करतो त्यावेळेस देखील गती परिवर्तन करतो. एक लाजवाब खासियत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु यावेळेस बॅट्समन भूषणने बॅट्समन नमितला थांबवलं. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7 रन आतापर्यंत होत आहेत. घेणारी चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 14 ना तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 14 रन. तर विनंती असेल की कोपरी 11 ठाणे कोपरी टीमचा कॅप्टन यावेळेस देखील एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय नमित पाटीलच्या बॅटमधून. यावेळेस एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. यावेळेस देखील एकच सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 14 रन. अजूनपर्यंत 7 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस देखील भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. बॉलर पुन्हा एक सज्ज होईल, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडासा फंबल झाला. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस 2 धावा मात्र जरूर ॲड केल्या जातील. 2 रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 17 रन. अजूनपर्यंत 4 रनची गरज आहे.
यावेळेस देखील आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत 18 रन या स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 3 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे आणि विजयाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर सेमीफायनलची मॅच, थँक्यू डीजे, सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर या सामन्याचा हिरो भूषण पाटील, ज्याने या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक संपादन केली. सौभाग्यवती वैशालीजी द्वारकानाथ पाटील, समाजसेविका प्रभाग क्रमांक 11 यांच्या माध्यमातून